श्रीकांत ठाकरेंच्या नावानं पुण्यामध्ये स्टुडिओची उभारणी, उद्धव ठाकरे स्टुडिओचं उद्घाटन करणार। श्रीकांत ठाकरे हे राज ठाकरेंचे वडील आणि उद्धव ठाकरेंचे काका। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांची आज दुपारी पत्रकार परिषद। रामदास कदमांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देणार। बाळासाहेब ठाकरेंचा मृतदेह 2 दिवस मातोश्रीवर ठेवून त्यांच्या हाताचे ठसे घेतल्याचा कदमांचा आरोप। मोदींचं गुणगान केल्याबद्दल मोहन भागवतांवर दैनिक सामनातून टीका। भागवतांनी लोकशाही संविधान संकटात आलं त्यावर बोलायला हवं होतं। भागवतांच्या भाषणात मार्गदर्शक, दिशादर्शक वगैरे काहीही नव्हतं, दैनिक सामनातून टीका। आगामी निवडणुकीमध्ये मनसेची राजकीय भूमिका निश्चित करण्यासाठी विशेष टीमच्या अहवालानुसार युतीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, सूत्रांची माहिती। शहरी गरीब योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठीची आर्थिक उत्पन्नाची मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत वाढवा। खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। दुर्धर आजारांवरील खर्च गरीब लाभार्थ्यांच्या आवाक्याबाहेर, सुळेंनी मत व्यक्त केलं। कुर्ला, नागपूर, अहिल्यानगर नंतर अमरावतीमध्ये आय लव्ह मोहम्मदचा ट्रेंड। सार्वजनिक ठिकाणी आय लव्ह मोहम्मदचे स्टिकर लावल्यामुळे भाजप खासदार अनिल बोंडे आक्रमक। दरम्यान पोलिसांनी कारवाई करावी, अनिल बोंडेंची मागणी। मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद अद्यापही कायम। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आज ओबीसी नेत्यांची बैठक। हैदराबाद गॅझेट संबंधी जीआरवर प्रश्न उपस्थित करण्याची शक्यता। गॅझेटमध्ये बदल करावा, ओबीसी नेत्यांची मागणी। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे आजच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत। तायवाडेंना आजच्या बैठकीचं सरकारतर्फे आमंत्रण। मराठा आरक्षण जीआरनंतर ओबीसींचं कोणतंही नुकसान होत नाही अशी भूमिका तायवाडेंनी घेतली होती। मोदींना टाटा बाय बाय करा आणि देश वाचवा, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन। ओबीसी समाजानं वेळीच सावध व्हावं असंही ते म्हणाले। अकोला इथल्या मेळाव्यात संघ आणि केंद्र सरकारवर आंबेडकरांनी जोरदार हल्लाबोल केला। अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वंचितकडून रॅली। भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं रॅलीचं आयोजन। रॅलीमध्ये राज्यातील आणि जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती। गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघात प्रकरणात एक विशेष अधिकारी नेमणार। अपघात झाल्यावर क्रेन कोणी बोलावली, कोणी फोन केला त्याचा तपास केला जाणार। सगळे सीसीटीव्ही तपासले जाणार। कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणात चकार शब्द न बोलणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी गौतमी पाटील प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली। उपायुक्त संभाजी कदम यांना फोन करत गौतमी पाटीलला उचलायचं की नाही असा सवाल करत दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले। अनिल अंबानींना उच्च न्यायालयाचा दणका। उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कर्ज खात्याला फसवं म्हणून वर्गीकृत करण्याचा एसबीआयचा निर्णय योग्य, उच्च न्यायालयाचा निर्वाळा। मुंबईसह कोकणाला शक्ती चक्रीवादळाचा इशारा। 7 ऑक्टोबरपर्यंत कधीही वादळ धडकण्याचा वेधशाळेचा अंदाज। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला वादळाचा इशारा। मराठवाडा आणि पूर्व विदर्भात 7 तारखेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता। अतिवृष्टीग्रस्त मराठवाड्याला आणखी मुसळधार पावसाचा इशारा। पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यासाठी मुसळधार ते अतिमुसळधारेचा अंदाज। आजपासून 7 ऑक्टोबरपर्यंत पावसाची वेधशाळेकडून शक्यता। नाशिकच्या मनमाडमध्ये पावसाची संततधार। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ। पावसामुळे उरलं सुरलं पीकही वाया जाण्याची शक्यता। बळीराजाची चिंता वाढली। सप्टेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात आलेल्या पावसामुळे 91 गावातील 478 हेक्टर पिकांचं नुकसान। धान पीक भुईसपाट झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात। शेतकऱ्यांची शासनाकडे मदतीची मागणी। भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर आणि पवनी आणि अन्य तालुक्यातही मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे भात पिकाला मोठा फटका। कापणीला आलेलं भात पीक जमीनदोस्त। नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी अडचणीत। 1000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पपई बागांवर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव। रोगांमुळे पपईचं मोठं नुकसान। पपई संशोधन केंद्र नसल्यानं शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय। नांदेडमधल्या मन्याड नदीला एकाच महिन्यात 3 वेळा पूर आला। या पुरामुळे नायगाव तालुक्यात मोठं नुकसान झालं। जिल्ह्यातील शेळगाव गौरी गावातील 900 हेक्टर जमिनीचं नुकसान झालं। यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय। धाराशिवमध्ये महापुरानंतर नवीन संकट आलंय। जनावरं, माणसं आजारी आहेत। देव गावात महापुरानंतर आजारपणाचा विळखा। पाय सुजणं, चक्कर येणं, सर्दी तापानं पूरग्रस्त हैराण। शिंदे वस्तीवर दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त।
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नफ्यातून पूरग्रस्तांना मदत जाहीर 1,17,50,000 रुपयांची पूरग्रस्तांना मदत केली जाणार. तसंच बँकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 1 दिवसाचा पगार पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतलाय. नाशिकमध्ये पत्नी घरी नांदायला येत नाही म्हणून पतीकडून मारहाण. भर रस्त्यात पतीकडून पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण. सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल. पतीनं आपला गुन्हा कबूल करत माफी मागितली. या प्रकरणी पतीवर गुन्हाही दाखल. चंद्रपूरमध्ये 15 वर्षांच्या मुलीचा धक्कादायक प्रकार. अल्पवयीन मुलीनं 11 मुलांकडून 1,33,000 रुपये उकळले. महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नावावर ही फसवणूक करण्यात आली आहे.